बियाणी मिलिटरी स्कूलतर्फे रॅली काढून कारगिल शहीदांना अभिवादन। भुसावळ येथील बियाणी स्कूलतर्फे भव्य रॅली छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स पासून ते नाटक कॉलेज जवळ शहीद स्मारक पर्यंत काढून कारगिल शहीदांना अभिवादन करण्यात आले आहे। याप्रसंगी राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे, प्रतिष्ठान महिला मंडळाचे अध्यक्ष रजनी सावकारे, प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे, गटनेते युवराज लोणारी, नगरसेवक महेंद्र ठाकूर, पिंटू कोठारी, सोनल महाजन, प्राची पाटील, छाया फालक, उद्योगपती मनोज बियाणी, बियाणी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संगीता बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहीदांना मानवंदना दिली। तसेच पिंटू कोठारी यांनी रॅलीवर फुलांचा वर्षाव केला। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट, भुसावळ। आज 26 जुलै कारगिल दिवस म्हणून आपण याला लक्षात ठेवलेलं आहे। सर्वात आधी मी कारगिलमध्ये जे जवान शहीद आहेत त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि देशातील हा दिवस अतिशय लक्षात ठेवण्यासारखा दिवस आहे की देशाचे जवान हे सीमेवर आपलं रक्षण करतात। भारत मातेचा एक इंच जमिनीसाठी तिथे आपले प्राण देत असतात आणि देशांतर्गत मात्र आपण नको त्या आमिषाला बळी पडून देशामध्ये अंतर्गत कलह तयार होतो आहे। ही गोष्ट चांगली नाही आहे। देशातील युवकांना माझी विनंती आहे की बाहेरची सुरक्षा तर देशाचे जवान करतायत, परंतु देशातली अंतर्गत सुरक्षा जी आहे ही तरुणांच्या हातात आहे। त्यांनी देशाच्यासाठी काय भलं आहे हे लक्षात घेऊन सगळी कामं करायला पाहिजे आणि आपला देश संघटित राहायला पाहिजे, एकजूट राहायला पाहिजे, यासाठी काम करायला पाहिजे। कारगिल गेमचे उपलक्ष्य करीबन 400-450 बच्चे थे और रैली में खास करके मिनिस्टर साहब ने समय दिया और रैली की शोभा बढ़ाई। आदरणीय सभी को सावकारे मैं धन्यवाद देना चाहूँगी। आज 26 जुलै कारगिल दिवस आणि आजचा हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। आपल्या भारतातील जवानांमुळे आज आपण सगळे आपापल्या घरामध्ये सुरक्षित आहोत। सर्वप्रथम तर या दिवसानिमित्ताने मी जे काही जवान शहीद झाले त्यांना विनम्र असं अभिवादन देते, त्यांना श्रद्धांजली अर्पण करते आणि जे काही जवान सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते, कारण आज त्यांच्यामुळे आज आपण इथे सुरक्षित आहोत। आपल्या संपूर्ण भुसावळमध्ये आजचा हा दिवस सगळ्यांनी लक्षात राहण्यासाठी बियाणी मिलिटरी स्कूलतर्फे मागच्या वर्षी पण या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावर्षी सुंदर अशी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि भुसावळकरांना आजच्या दिवसाचं महत्त्व पटवून देण्याचं काम बियाणी मिलिटरी स्कूलच्या मार्फत झालेलं आहे। तर मी बियाणी स्कूलचं त्यांच्या संपूर्ण संचालक मंडळाचं देखील मनापासून अभिनंदन करते। या दिवसाच्या निमित्ताने लोकांना या दिवसाची अधिकाधिक माहिती होईल आणि लोकांमध्ये देशभक्ती जागृत होईल। त्यामुळे पुनश्च एकदा मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन आणि कौतुक। आमच्या देशासाठी, देशाच्या हितासाठी जे हे झाले होते, शहीद झाले होते, त्या लोकांच्यासाठी बियाणी मिलिटरी स्कूलतर्फे शहीद दिनानिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीचं आम्ही शहीद लोकांचं एक समर्पित म्हणून त्याचं स्वागत केलं आणि तिरंगाचं स्वागत केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.